सर्वात प्रथम मी महाराष्ट्र सरकार तसेच पोलीस विभागाचं अभिनंदन करतो आहे, कारण ज्या प्रकारे त्यांनी बकरी ईदच्या मोसममध्ये ज्या प्रकारे माहोल हाताळला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांना धन्यवाद देतो आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो आहे की त्यांनी पुढील वर्षामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा कानून व्यवस्थेचं पालन करण्याकरिता नागरिकांना आवाहन करावा। मागील निवडणुकीमध्ये मी लोकांना वारंवार सांगत होतो, जे पुढारी बनून आमच्या खारीपट्ट्या विभागामध्ये, शिव विभागामध्ये, मुस्लिम समाजामध्ये जाऊन अपप्रचार करत होते, त्याला पण मी तेव्हा पण मी त्यांना सांगत होतो की बाबांनो, धर्म आणि राजनीती वेगळी गोष्ट आहे। धर्माला राजनीतीमध्ये आणू नको, धर्माला राजनीतीमध्ये कालवू नको। परंतु काही सोशल वर्कर, काही NGOचे सोशल वर्कर ह्या विभागामध्ये येऊन मुस्लिम समाजामध्ये खास जाऊन लोकांची डोकी खराब करत होते। लोकांना नाही ते आपण जर राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान दिले तर आपल्या धर्माला हे होईल, आपण धर्मातनं बाहेर जाऊ, हे होईल ते होईल, म्हणजे लोकांना चुकीची माहिती देत होते। परंतु आज तेच लोक शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे। मग आता त्याला धर्माची आठवण नाही आली काय? तेव्हा जेव्हा सांगत होतो की बाबांनो, धर्म आणि राजनीती वेगळी आहे, परंतु न ऐकता हर मुस्लिम समाजाच्या वाडीत जात होते, सभा लावत होते, मिटिंगा लावत होते, कॉर्नर मिटिंग लावत होते आणि अपप्रचार करत होते की ह्याला मतदान करू नको, त्याला मतदान करू नको। तेव्हा पण त्याला सांगितलं होतं की राजनीती ही विकासासाठी आहे, गावाचा विकास, मोहल्ल्याचा विकास, शहराचा विकास, यासाठी राजनीती आहे, इथं धर्म आणू नको। पण तेव्हा त्यांनी ऐकली नाही। पण आता स्वतःचा जेव्हा फायदा झाला, स्वतःचा फायदा करायचा आहे, तेव्हा ते आता शिंदे गटामध्ये गेले। पण त्यांचं आता काय, त्यांचा काय धर्म भ्रष्ट झाला का, भ्रष्ट झाला काय? अशा लोकांना मी तर एकच गोष्ट सांगतोय की लोकांनी अशा लोकांना उभे करू नको। हे मोकापरस लोक आहेत, आपल्या फायद्यासाठी काही करू शकतात। अशा लोकांना तुम्ही उभे करू नको। अशा लोकांना निवडणुकीत जर ते लढतात तर अशा लोकांना धडा शिकवा, कारण याच्या पुढे ते कधीच ह्या प्रकारचा अपप्रचार न करता राजनीती आणि धर्मच्या जागेवर ठेवतील, यांना सबक भेटेल। तेव्हा माझी जनतेशी कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना धडा शिकवा, जे आपल्या मफासाठी लोकांची दिशाभूल करत होते आणि दिशाभूल केली नाही ह्या लोकांनी, आणि जेव्हा आपला वेळ आला तर फटकन जाऊन शिंदे गटामध्ये प्रवेश केली। अशा लोकांना धडा शिकवणं अतिशय गरजेचं आहे।